नमस्कार, मी गणेश अस्वल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण तुम्हाला रोज एखाद्या मंडळामध्ये गणपती दर्शनासाठी घेऊन जात असतो. आणि आज मी कुठे आलोय माहितीये? आज मी आलोय गिरगावातल्या बेडेकर सदन आणि शांताराम चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळामध्ये. 125वं वर्ष आहे त्यांचं. आणि त्यानिमित्तानं ही जी गणपतीची मूर्ती आपण बघत आहात, त्या मूर्तीला नाव देण्यात आलेले लोकमान्य गणेश. आणि एकंदरीतच हे लोकमान्य गणेश नाव का, या संदर्भात आता आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर अपर्णा बेडेकर. अपर्णा, सर्वप्रथम स्वागत आहे तुझं. आणि 125वा उत्सव आहे, वेगळा उत्साह आहे, तर मला आधी लोकमान्य गणेश या नावाबद्दल जाणून घ्यायचंय. धन्यवाद अति सुबोध की बेडेकर सदन शांताराम चाळ मालिनी ब्लॉग्सच्या या गणपती उत्सवाच्या 125व्या वर्षी तुझ्या स्वामी कृपा क्रिएशन्स या चॅनलच्या मार्फत तू आमच्यापर्यंत पोहोचलायस. ही स्वामींची कृपा आहे, ही गणरायाची कृपा आहे. त्यामुळे तुझे आधी एकतर आभार मानते. आपल्या या उत्सवाचं 125वं वर्ष सुरू आहे आणि या उत्सवाचं नावच लोकमान्य गणेश असं आहे. याचं कारणच असं की मुंबईमध्ये साधारण 1895 पासून जे गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू झाले, लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरू झाले. म्हणजे उत्सवाचा उद्देश तर धार्मिक होता, कारण हे सर्वमान्य अशा गणेशाचं आराधना करण्याचे हे दिवस होते. पण लोकमान्यांना हा धार्मिक उत्सव राजकीय स्वातंत्र्याकडे घेऊन जायचा होता. राजकीय स्वातंत्र्याची प्रेरणा आणि ती सगळी स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा ही सगळी जनसामान्यांच्यात जर रुजवायची असेल, सर्वांना एकत्र मोठ बांधायची असेल सगळ्यांची, तर त्याचं सर्वात उत्तम माध्यम कुठलं, तर गणपती उत्सव. म्हणून लोकमान्यांनी ह्या धार्मिक उत्सवाला सार्वजनिक उत्सव करण्याचं ठरवलं. आणि त्यामुळे गणपती उत्सव पुण्यात आणि मुंबईत जे सुरू झाले सुरुवातीच्या काळामध्ये, त्यापैकी हा एक उत्सव असल्यामुळे आमच्या या उत्सवाला आम्ही नाव लोकमान्य गणेश असं दिलेलं आहे. मुळात आणखीन एक महत्वाची गोष्ट ही आहे की या स्थळी स्वातंत्र्य संग्रामातल्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यातली एक ऐतिहासिक घटना ती पण तू सांगावीस, कारण आपण त्याचं छायाचित्रण इथं केलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातलं मंडळी हे अतिशय ऐतिहासिक असं स्थान आहे. या चॅनलच्या माध्यमातून सुबोध अस्वल यांनी ते स्थान आपल्यासाठी कव्हर केलं. ही खूप छान गोष्ट आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या सगळ्या ऐतिहासिक स्थळांचा मागोवा आम्ही जेव्हा घेत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की 16 जून 1918 रोजी इथे एक फार मोठी सभा होऊन गेली. आपल्याकडे तो फोटोग्राफ उपलब्ध आहे, मी तो तुला देतेच आहे. त्या फोटोमध्ये स्वतः लोकमान्य टिळक भाषणाला व्यासपीठावर आहेत, बाजूला गांधीजी आहेत, ॲनी बेझंट आहेत, बॅरिस्टर जिना आहेत. तर त्या सभेबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल या माध्यमातून. ती असं की पहिल्या महायुद्धाचे दिवस होते आणि मुंबई प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्टन याने एक युद्ध परिषद बोलावली होती एशियाटिक सोसायटीमध्ये. म्हणजे इथूनच जवळ असलेल्या हॉर्निमन सर्कलचा तो भाग आहे. तर ती एशियाटिकची परिषद जी होती, युद्ध परिषद जी होती, त्याच्यामध्ये लॉर्ड वेलिंग्टनने एक आवाहन केलं की मुंबई प्रांताच्या ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांना, होम रूल लीगच्या मोठ्या नेत्यांना, की भारतीय तरुणांनी पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने सामील व्हावं असं आवाहन या होम रूलच्या नेत्यांनी करावं. बरोबर. मला तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची अशी की बॉम्बे प्रेसिडेन्सी ही त्यावेळेला कराची पासून कर्नाटक पर्यंत होती. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की या प्रेसिडेन्सीमध्ये घेतलेले निर्णय हे संपूर्ण भारतावरती परिणाम करणारे मोठे निर्णय होते. तर त्यावेळेला लोकमान्यांनी असं सांगितलं की आम्ही असं आवाहन करू, पण भारतीय स्वातंत्र्याचं काय, असं म्हटल्यानंतर लोकमान्य टिळकांना त्या परिषदेमध्ये बोलूही दिलं नाही आणि लोकमान्यांनी सभात्याग केला. त्याच्या मागोमाग नचिकेळकर बाहेर पडले, जिना बाहेर पडले. अशी मोठी लोक जी होमरूल लीगची होती, त्यांचा हा असा अपमान झाल्यानंतर ते होमरूलच्या कार्यकर्त्यांना अजिबात रुचलं नाही. ही गोष्ट होती 10 जून 1918ची. आणि स्वयंस्फूर्तपणे 5 दिवसांनी 16 जून 1918 रोजी याच शांताराम चाळीच्या पटांगणामध्ये जी स्वयंस्फूर्त पद्धतीने जी सभा भरली गेली, त्याला 15,000 लोक उपस्थित होते. म्हणजे हा सगळा जो मी तुम्हाला आकडा सांगतेय, तो त्यावेळच्या ब्रिटिश न्यूजपेपरमध्ये आलेल्या सगळ्या अत्यंत म्हणजे खात्रीशीर अशा बातम्यांच्या आधारे सांगते. याचे सगळे पुरावे हे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि म्हणून ह्याला धरून आम्ही एक पुस्तक शांताराम चाळीची स्मरणगाथा या नावाने प्रकाशित केलं, ज्याला संपूर्णपणे ऐतिहासिक संदर्भ मूल्य आहे.
तर ही सभा जी झाली 15,000 लोकांची, त्या पेपर्सने असं म्हटलं की शांताराम चाळीच्या पटांगणामध्ये मुंगीला सुद्धा शिरायला जागा नव्हती. आणि त्याचं कारण असं होतं की आमच्या भारतीय नेत्यांचा अपमान हा आम्ही अजिबात सहन करणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या व्यासपीठावरती त्यावेळेला 3 विचारसरणीची फार मोठी लोक एकाच वेळेला एका व्यासपीठावर आहेत हे लक्षात येतं. म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक, अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधीजी आणि मुस्लिम लीगचे सर्वात मोठे नेते बॅरिस्टर जिना हे एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एक सभेला उपस्थित आहेत. ही फार मोठी ऐतिहासिक गोष्ट झाली होती, जे वारंवार झालेलं नाही. अशी एक दुर्मिळ गोष्ट इथे झाली. आणि तिसरी गोष्ट भारतीय समाजाला, भारतीय नागरिकांना अशी कळली की हा जो शस्त्र न वापरता केलेला छुपा प्रतिकार आहे हा एखाद्या अस्त्रासारखा वापरता येऊ शकतो. हे दबाव यंत्राचं जे प्रतीक आहे ते ह्या 15,000 लोकांना इथे लक्षात आलं आणि त्यांनी मग पुढे भारतीय लढ्यावरती फार मोठे परिणाम केले असं आपल्याला दिसतं. खरंच ही जी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी, ती सभा, हे सगळं तुम्ही सांगितलं, त्याचा फोटो सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. आणि यंदाच्या वर्षी या उत्सवासाठी काही वेगळे उपक्रम करत आहात का, 125वा उत्सव म्हणून? हो, मी त्या उपक्रमांकडे येतेच. फक्त माझी एक गोष्ट सांगायची राहिली सुबोध. मी एका सभेबद्दल बोलले, अशा 42 सभा इथे झाल्या आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे ह्या स्थानाला खरंच जे ऐतिहासिक महत्व आहे, तू बघशील तर त्या स्थानाचं जे आत्ताही जे चित्र आहे, जे जुन्या त्या फोटोमध्ये दिसतंय, तेच आम्ही टिकवून ठेवलंय. बाकीचा सगळा परिसर हा एखाद्या महालासारखा सजलाय, पण ती जुनी चाळीची जी रचना आहे ती अजूनही तशी आहे. आणि या निमित्ताने 125व्या उत्सवाच्या निमित्ताने खूप सुंदर कार्यक्रम आमच्याकडे होत आहेत. गणेश याग संपन्न झाला. ज्या गणेश यागाचा जो संकल्प केला जातो तो आम्ही आग्रहाने सांगून राष्ट्र कल्याणाचा संकल्प केलाय. कारण ही सभा ही भारतीय स्वातंत्र्यासाठी जे स्थान गाजलं त्या ठिकाणी तुम्ही आहात, त्यामुळे राष्ट्र कल्याणाचा संकल्प आम्ही केला. त्याच्यानंतर कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर झाले, गाण्याचे कार्यक्रम खूप सुंदर झाले. सगळ्या म्हणजे याग झाल्यानंतर सगळ्या परिसरातल्या, आमच्या ह्या परिसरातले सगळी घरातली सगळे रहिवासी, माहेरवाशिणी, नातेवाईक, मित्रपरिवार अशा सगळ्यांचा एक मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आमच्या या वास्तूत ह्या सगळ्यात राहणारे जे 75 वर्षापेक्षा मोठी असलेली जी लोक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, म्हणजे ज्यांनी ह्या उत्सवाचं 50वं वर्ष पाहिलंय, 60वं पाहिलंय, 100वं पाहिलंय, 90-100 पाहिलंय आणि आता 125 बघतायत, अशी 75 पेक्षा मोठी असलेल्या पिढींचा एक हृदय सत्कार समारंभ आपल्याकडे होणार आहे. आणि एक महत्वाचा कार्यक्रम असा की ह्या स्थळाने स्वातंत्र्याच्या सैनिकांना पाहिलं, स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या लोकांना, त्या पिढीला पाहिलं. मग आज आता स्वरूप काय आहे, आपण स्वातंत्र्यात जगतोय, पण तरीही आपले जे सैनिक आहेत, म्हणजे तिन्ही फोर्सेस मधले, आर्मी, नेव्ही, एअरविंग मधले, हे जे फोर्सेस मधले जे सैनिक आहेत ते आजही आपल्या देशाच्या सीमा रक्षण करतायत आणि देशांतर्गत जो काय म्हणायचं, जो सामाजिक सलोखा आहे तोही, त्याचंही रक्षण करतायत. त्यामुळे आपल्या ह्या तिन्ही दलांमध्ये असलेले पण रिटायर झालेले अशा 11 सैनिकांचा सत्कार इथे होणार आहे. आणि शैलेश टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांचे पंतू या कार्यक्रमाकरता येणार आहेत. तसंच या कार्यक्रमाचं सुरुवात म्हणजे आपल्या उत्सवाची सुरुवात रणजित सावरकरांच्या हस्ते झाली. त्यामुळे सावरकरांचं, टिळकांचं जे स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आहे त्याचीच पुढची पिढी या उत्सवासाठी येते आणि सैनिकांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. खूपच चांगला उपक्रम आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जे म्हणतो की भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. खरोखरच स्वातंत्र्य लढ्याचे संस्कार ज्या चाळीतनं झाले त्या भूमीवरती आपण इथे उपस्थित आहोत. आणि हे देशभक्तीचे संस्कार, ही देशभक्तीची परंपरा, हा वारसा असाच पुढे चालत राहणार आहे. आणि त्याकरता गणपती बाप्पा आपल्या सर्वांना बुद्धी देणारच आहे. आपण उत्सवाला खूप शुभेच्छा देऊया. आणि अपर्णा वहिनी, तू हे जे इतकं छान मनोगत व्यक्त केलंस, खूप छान वाटलं तुझ्याशी संवाद साधताना. आपण लोकांना सांगूया की कसा वाटला हा आमचा व्हिडिओ, त्याबद्दलचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.